हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞ ಯೋಗ ಭಗವದ್ಗೀತೆಂತೂ ಜಾತರಸ ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಅರ್ಜುನಾಲಗೆ ಅಮಾನಿತ್ವ ಅಧಂಬಿತ್ವ ಅಹಿಂಸಾ क्षांती इत्यादी ज्ञानप्राप्तिक सहायक जवचित असले गुणाचे विषय सांगतरस. सर्व गुण ज्ञानिंगेले लक्षण गुण ते एक गुण कोणाला तसं तो ज्ञानी म्हणटाचे ते ज्ञान मेळका म्हणजे आमकां ज्ञानिंगेले संग जावका. तशी ज्ञान म्हळ्यार विंगड कसले न्ही, परमात्माले विशयांतू ज्ञान ज्ञानातले री परमात्माले विषयू कसं की आमी अर्थ करून घेवन अनुभूतीक हाडल्यार अनुभवाक हाडल्यार ताका ते ज्ञान आमी पावनी फलीत जाल्ले म्हणले की ज्ञानातले केवल पांडित्य संग्रह केल्ले बरी जाता तितलेची. तशीची आतां परमात्मो सांगतरस आर्जव म्हणलेलेक गुणा विशयू परमात्मो सांगतरस. हे धोळतई अमानित्व अधंबित्व अहिंसा क्षांती इतले विषय सांगले ताणें. आतां आचार्य उपासन जाल्ले आतां आर्जव सांगतरस. आर्जव म्हळ्यार एकदम सिंपल सरळ भाव म्हणटाच. सरळ कसले कापट येना निष्कल्मश मनान तुले शुद्ध जावनशील भावनेक आर्जव म्हणटाची. म्हळ्यार आमी कसलकी आमगेल्या मनांत येता तेचें उत्तर आमी कोरून दाखोवचें. मन सरळ आसल्यार मन आमगेले एक आमी कोरका म्हण लेखिल्ले विशय सरळ रितीर आमी करताची. तेची काया वाचा मनसा शुद्ध जावन आसूचें. म्हळ्यार आर्जव म्हळ्यार मनो वाक काय कर्मणां अवैपरीत्यम. म्हळ्यार मन मातू कार्य म्हळ्यार मन उत्तर कार्य वाक म्हळ्यार उत्तर कार्य हांतू भितर कसलेची चेंजस ना म्हळ्यार कसं न्ही आमगेल्या मनांत कसं येयलें तें आमी सांगून दाखयलें, कसल सांगलें तें करून दाखयलें. तशी ऋज म्हळ्यार एक शब्दा दुखून आर्जव म्हळ्यार शब्द निश्पत्ती जालें. ऋज म्हळ्यार सत्य म्हूण सांगून. तशी अर्जुन तो हांगा निश्कपट जावन आशिल्लो तशें ताका आर्जवी म्हूण येता. जाल्यार कपट म्हळ्यार कसलें म्हूण पळोवच्याक आमी दुर्योधनाल उडगास केले जालें. तो कपटी, तो अहंकारी, तो वक्र बुद्धीचो. जाल्यार अर्जुन हांगा वक्र बुद्धीत न्ही, तशीची साधकान केन्नाय वक्र बुद्धीत जेवच्या नज. तो एकदम सिंपल सरळ आसूं का, मन निश्कपट आसूं का, तो कसलो सांगता तें करून दाखयता तो. तशीची आर्जव म्हळ्यार अनेक अर्थ विनम्रता पोलायटनेस म्हणटाच. जाल्यार आतां आमकां कलियुगांत आसाचे आमी ह्या युगांतू आर्जव म्हळ्यार कसले जेव आसवे ना. पळय ह्या युगांत जनान मनान दवरचें एक, सांगचें एक, करून दाखोवचें एक म्हणटा पळय. ಹೇಳುವುದು ಒಂದು ಮಾಡುವುದು ಇನ್ನೊಂದು म्हूण एक उदाहरण सांगचें जाल्यार एक अधिकारीले वर्गावण जातकय ताका एक सन्मान समारंभ म्हळ्यार दवरकान मेळ्ळें. ताका एक गांवांत दुखून आनी गांवांत वर्गावण जाता आनी ह्या गांवच्या जनान ताका एक सन्मान जेवो एक कसो म्हणजे सेंड ऑफ म्हणून लेखुया तशी दवरनो. पुराय जन ताका वगळसिताके पुराय ती एकले वगळसिताके कडेर म्हणटा त्या गांवचो MLA शासक म्हणटा पळय तो भारी ಹೊಗಳ್ಸಿದ್ಕೈ. तेदना तोग्गू ऑडियन्सा बशिलो एकलो आन्नेकलेला निमगीतकೈ ह्या मट्ಟ ಹೊಗಳ್ಸಿತಾच हक्क कसल्याक हन्नी ताका आनीक गांवांतू ताका वर्गावण जेवता तशी ट्रान्सफर कसल्याक केल्ले ताका हांगा दवरून घेवयत आशिल्ले. हेंचे MLAन मन केलेले जाल्यार तो हांगा आसनाशिल्लो म्हणटा आन्नेकलो म्हळ्यार की तुका गोतना तो कितले स्ट्रिक्ट म्हूण सांगून तशें जावन न्हय. आतां हाका वर्गावण करच्यान तूं हाका ट्रान्सफर करच्यान तूं तेच MLAला हात आस
नानतल्यार हानी लेखील तशी पुरे हांगा जावका नव्हे म्हूण तशी मन एक उतर एक करचे एक विंगड तशी मन मातू कृती हे पुरे विंगड विंगड जावन आसच्याक आतांची जनाल उदाहरण नानतले रे पुरवांत कशी म्हळ्यार सांगील तशी करून दाखयतले जन चड आशिल्ले तशी आतां हें आर्जव म्हळ्यार कसं म्हूण कळ्ळें आमकां हें आर्जवता नानतिलो अध्यात्मांत ताका कसलें साधन करूं ना इतक म्हळ्यार आतां कलांत पळय अध्यात्मांत कसलें साधन केलेलें जन भारी उणें इतक म्हळ्यार मन उत्तर क्रिया एका एक संबंध नातिल जन येद्रा दुखून पुराय जनाक होगळ दिताची जाल्यार मागशी दुखून तांगेले उत्तर तांगेले विशयूची सांगून हांसताची जय जाल्यार तशी आर्जव म्हळ्यार एक रितीर आमी कशें सांगू ते तोंडाक एक मुखवाड घालचें म्हणटाची मास्क घालरी भितरचें तोंड कसं म्हूण कळना तशी मास्क घालचें म्हळ्यार हांगा येद्रा दुखून गोमुखा व्याघ्र म्हणटाची पळयतना तो गायची तोंडाची आसलरी भितर तो व्याघ्र बुद्धीचे खंय तशी केन्नाय कसं न्ही निश्कपट जीवन म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार कसलेंय मुखवाड नातिलें तो कशी दिसता तशी तो आसता तशी उतरय तशीची एकदम स्ट्रेट फॉरवर्ड म्हणटाचे आमी भायर एक भितर एक ना नाशिल्लें म्हळ्यार येद्रा दुखून सांगचें करचें एक मनांत एक तें कसलेंय ना नाशिल्लें एक हॉनेस्ट मनीस म्हणटा पळय ऑनेस्ट म्हळ्यार प्रामाणीक जावन आशिल्लो स्ट्रेट फॉरवर्ड जावन आशिल्लो तशीची आमकां सान आसतना एक मार्जाल संन्यासी म्हळ्यार लेखकान आशिल्लें हें ते संन्यासील म्हणके ते माज्जेर बैसून जपमणी धरून जप करता रस्तकय ते गांवां विंदूर चड विंद्राक ते माज्जेर त्या गांवांत विंद्रा पळोवन थंय येवन संन्यासील मुखावाड घालून एक रुखापंदा बसला सुरवेक तो भोंवतना एक विंदूर मेळ्ळी ताका कडेरी मुखावाड घालून बसला ते विंदूर पुराय दिसान दीस लाग घेवन पळयता खंय हें दोळ सोडून पळयना खंय माज्जेर आमकां सान आसतना सांगचें आशिल्लें हें स्कुलांत कडेन मागीर ते हळू हळू लागेवच्या सुरू करता खंय तेन्नाय ते उरलय ना खंय माज्जेर हल्ला ना खंय दोळ सोडना खंय जपसर दवरून जप करता रस्तकय ते विंद्रांक धैर्य जतके आनी लाग घेता की ते माजरा बल्ला ओट खेळटा खंय माथ्यार चडटा खंय माजराल आंगार उडताच खंय कसं केल्यार ते माज्जेर हल्लना ना तें पळोवन धैर्य जावन थंयची भोंवच्या सुरू करता खंय कडेरी माज्जेर एक विंद्रा काण खाता ताका न्हू तो लागीं मेळटा न्हू विंदरू कडेरी एक दिसू त्या विंद्रांक गेले म्हालगड्याक आश्चर्य जालें की सुमार विंदूर आशिल्लीची ताणें केन्ना विंदूर पुराय दिसनाची जेतना सुमार अर्द विंदूर खाली जाल्ले न्ही थंय इतली उणी जाली कशी आमगेली संख्या म्हूण सांगून ते निपून बैसून पळयतना माजरान एक विंद्राक धरून खाल्लेलें पळयलें मागीर ताणें सांगलें की कसं न्ही ते तोंडान मांद्र संन्यासी वेस घाल्ला शिवाय ते आमकां धरून खाता आमगेली संख्या उणी जाला पळय म्हूण तशी म्हळ्यार येद्रा दुखून कसो मुखवटा म्हणटाची मुखवाड घाल्ल्यार आमगेले एक संस्काराची म्हळ्यार वासना म्हणटा पळय ते नाश करूं जायना आमगेले वासना कशी आसा संस्कार कशे आसा तशी आमी चलताची तशीची हांगा आर्जव म्हळ्यार मुखवाड नानतिलें जीवन कशी आमी भितर आसताची तशी भायरच्यान दाखोवन घेवचें ना नातल्यार भितरच्यान आमी बारी सॉफ्ट बारी मोवाळ भायरच्यान भितरच्यान मोवाळ आशिल्ल्यान भायरच्यान ಸ್ವಲ್ಪ गंभीर तोंड आसता जाल्यार तांगेलो आंतर्य भारी मोवाळसाण आसता तांगेलांत ते आर्जव जाल्यार ಕೆಲವು ಜನ ಎದುರಾ दुखून भारी पाप अशी तोंड घालून आशिल्ली आसताची चंद उत्तर उलयताची जाल्यार भितरच्यान तांणी विंगडची तशी मागीर ताजे नंतर आचार्य उपासना म्हणलें आचार्य म्हूण कोणा सांगचें तत्वज्ञानी जावन आशिल्ले गुरूंक आचार्य म्हणचे तांकां सर्व विशयांचें ज्ञान सुखा परमात्मालें तसले जनांक आचार्य म्हणचे उपासना म्हळ्यार तांगेले सेव करचें तांगेले उटोवचें एक साधकाक ताणें साधन करता कसलो म्हूण लेखला पळय तें साधन जावका जाल्यार ताका एक गुरू जावका जो आचार्य जावका सुमध्व विजयांतू मध्वाचार्य सांगताचे मुकुंद भक्त्यै गुरुभक्ती जायै म्हूण कोण गुरू वैरी भक्ती दवरता की ताका देवाल वैरी भक्ती जाता म्हूण जेवो गुरूंगेल वैरी असोची भक्तीची परमात्माल वैरी भक्ती जावच्याक कारण जाता म्हूण सांगून आचार्य मध्वान सांगिल्लें तेच न्हू पुरंदरदासान सांगिल्लें गुरुविन गुलाम नागोतनक दोरय दंड मुकुती म्हूण कोण गुरू गुलाम जायना ताका खंडीत मुक्ती मेळना म्हूण तशें जाल्यार आचार्य उपासन म्हळ्यार
गुरूंक गेले वट रावचे, गुरूंक तागेले सेवेन प्रसन्न करून घेवचे, मागीर ते गुरून केलेले आज्ञा पुरे पालन करचें, हेंची बदल जावन आशिल्ली उपासना म्हणटाची. कितले की कश्ट अनुभवी सुखां जाता. गुरुकुलार राबून शिकचें म्हळ्यार आतांच म्हण की न्ही, आतां पळय आमी मास्टरान बिश्टायल कुडल्या पेरंट्साल दूर वता मॅनेजमेंटा समीत, ते मास्टरा कामां देखून करताचे. फुडली गुरुकूल म्हळ्यार तशें न्ही. गुरुकुलांत गुरूंक गेलो वट बुका, गुरून सांगिल्लें पुरे काम करका, देहदंडन कर म्हळ्यार करका, सांगिल्लें काम करका, रानावस म्हळ्यार वचका, फल समीत हाडी म्हळ्यार हाडका, घरांत तुला काम करी म्हळ्यार करका, राकोड बेती म्हळ्यार बेतुका, रायाल पुतू जेवो, कोणालो पुतू जेवताय, गुरून सांगिल्लें सर्व काम करका. तशें जाल्यार मात्र गुरून थंय विद्याभ्यास दिवचें आशिल्लें. तशें जावन कितले कश्ट अनुभविसिल्यार त्या गुरूंक गेले आज्ञा पालन केलेलें अरुणील काणी पळयताची आमी, उपमन्यूल काणी पळयताची. तशी गुरूंक गेले अनुग्रहान तांणी सर्व ज्ञान पावलींची म्हूण म्हळ्यार पळयताच पळय आमी. आचनोति ही शास्त्राणी आचार्ये स्थापयत्यपि स्वयं आचरते यस्तु तम आचार्यं प्रचक्षति. म्हळ्यार विंगड विंगड शास्त्राचें अध्ययन करून ताजें कसं की एक सारसंग्रहण करून ताजें पुरे तत्व संग्रहण करून ते संग्रहण केलेलें तत्व तोच आचरणेक हाडतकय आनी शिश्यांक बोधन करता, तोच निजावन आचार्य म्हूण म्हणचें. आमी केवल एक शास्त्र वाचून कसं की ज्ञान आमकां येता जाल्यार एकम शास्त्रम अध्ययनः न गच्छेत शास्त्र निर्णयम. आमी कसं की एक बूक वाचील कुडलें आमगेलें मस्त ज्ञान चडली म्हूण लेखताची जाल्यार आचार्य सांगताच पळय एकम शास्त्रम अध्ययन न गच्छेत शास्त्र निर्णयम. कोण एक शास्त्र अध्ययन करता की ताका एक निर्णय जावन अशी विशय म्हूण सांगूं येना. ताणें एक 10-15 बूक अध्ययन केल्यार मात्र ताका अशीच विशय आसच्या पुरो म्हूण सांगूं येता. ना जाल्यार एक आमी गाणाक एक बैल बांदितात न्हय, तेल्ला गाणाक पुडली कालांत गाणांत तेल काडचें आशिल्लें, त्या बैला बांदून त्या बैला चाटीन मारून त्या गाणा सुतू घालोवचें आशिल्लें ते यजमानान तेल येतना. त्या गाणा सुतू घालची बस बैलाक विंगड कसं लेगूत ना, गाणा सुतू घालचें मान काम. ताका बांदून घालून गाणा सुतू काडचें, मागीर ते बंधना दुखून तो सोडतकय यजमान ताका वोमटेतन जाल्यार त्या भायर वचनाकय ते इंच आसतकय ते कित्याक म्हणून तागेले माथ्यान तो गाणा सुतू घालून तो गाणा सुतूच म्हूण म्हळेलें आसता देखून ताका भायर एक प्रपंचस म्हूण म्हळें लेगूत ना. तशी एक शास्त्र आमी अध्ययन केलात, एक भगवतगीत म्हळ्यार 4-5 जनान ताजेर भाश्य बरयलेलें आसा, ते आमी विंगड विंगड जनाल भाश्य आमी अर्थ करून घेतल्यार आमकां कितलें जाता तितलें, तेतून आमकां नवो नवो विचार कळटा. ते आमी अशें आसच्या पुरवें तशें आसच्या पुरवें म्हूण म्हळेलें मनांत आमगेलें एक जिज्ञास येता. त्या जिज्ञासेन ती आमकां एक ते अशी आसच्या पुरो म्हूण सांगच्याक साध्य जाता. ह्या पुरे जाल्यार मात्र ना जाल्यार आमी खंयची एक बूक वाचिल्लें त्या बुका वयचें सांगचें, ताका आमकां प्रश्न म्हळेले ना, कसं की वाचून आमकां लिंचीत जाल्लें, कसलेय जिज्ञास आसना. तशी एक शास्त्र वाचून कोणाकय ज्ञान पावचें जायना. तशी आचार्य जाल्ल्यान ताणें विंगड विंगड शास्त्राचें अध्ययन करून सर्व सार संग्रहण करून ताणें शिश्यांक उपदेश दिवका. तशी आनी आचार्य जाल्ल्यान काम कसलें म्हळ्यार ताका गोत आशिल्लो तो शिश्यांक दिता म्हळ्यार खंडीत आम इतलें वाजून काडला शिश्यांक पुरे शिक्षण इत्या दिवका म्हणून खंयचे एक योग्य आचार्य इलेक्कानाकय तो शिश्याक खंडीत सांगता. तशी आमकां आतां शास्त्रांत प्रती मनशाक 3 ऋण आसा म्हणटाचे, देवऋण, ऋषीऋण, पितृऋण. हांगा ऋषी ऋण तिरसूच म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार शास्त्र वाचून आमी कसं ज्ञान पावलींची ते अन्य काळांक ते ज्ञान दिल्यार ऋषी ऋणा दुखून मुक्ती जालींची म्हूण सांगून. तशी हें शास्त्राध्ययन करून आचार्यानी शिश्यांक उपदेश दिवचे म्हळ्यार ऋषी ऋणा दुखून मुक्ती जावची तांणी. आनी एक कसं न्ही म्हळ्यार आमकां कसं की एक निश्चय ज्ञान येवका, दृढ ज्ञान येवका. तशें जाल्यार एक योग्य आचार्याले शिष्य जावका, तांगेल्या दुखून दिव्य उपदेश आमी घेवका. ज्ञानप्राप्ती जाल्ली म्हूण लेख्या जाल्यार शिष्य साधन करचें करूं ताणें तेदना आचार्य उपासनेचें कसं एक फल आसा पळय तें मेळटा त्या शिश्याक दृढ ज्ञान प्राप्त जाता. इत्याक एक पंत आचार्याल करी ज्ञान प्राप्ती जाली आनी म्हाका शिक्षक कसलें ना म्हणना. परमात्मा ज्ञान कितलें शिकल्यार केदनें शिकल्यार कशें शिकल्यार मागीर आसता. तशी आनी एक कसलें म्हळ्यार आत्तां काळांत शिश्यांक आमी तुमगेलो उद्धार करता येया, आमगेलें शिक्षण घेया अशी तशी म्हूण सांगून मस्त गुरू आसच काय जाल्यार आत्ताच कालांत सुभाषीत सांगता आनी वित्तापहारक गुरू काय. वित्तापहारक म्हळ्यार कसं न्ही
तर शिष्यांक आमी हें शिकयतात तें शिकयताची इतली फीस तितली फीस म्हूण सांगून फीस घेवन शिकयतले जन. तशी पुडी तशी नाशिल्लें. आतां पळय एक एक काणी ह्या चुड्डास मामान सांगिली. एक एकलो कसं की शार्प असूचे पेस्काती धरून कसं की काम करतना सटकनी नांका लागली की ताका नांकाचे कुडको गेलो. ताका लज्जी जाली, विकार जालो न्हू तोंड ताण तोंडा एक आतां पळय कोरोना वेळार मास्क घालतलीची तशी तोंडा एक आमगेल्या कुडको बांदून बोंचा शुरू केली की एक रुका पंदा बसची अशी तशी कडेरी एकलो कोणके नित्य ताका पळयलो. व्हडलो संत बाब दिसता म्हळ्यार भावूक भक्त मस्त जन आसताची तांकां कसं की एक पर्टिक्युलर एक विशेष लक्षण अशी जन आपळयला न्ही तांणी कसं की एक देवाले विचित्र म्हणून सांगून लेखतात तांणी तशी हांग एकलो कोणके एकलो भावूक भक्तू हें तोंडाक हांगसो बांदिल्लें तें मनशां पळयलें ताणें. यो सादारण न्ही तो आसता कसलेय उलयना सादारण न्ही कसं की एक साधन केलेलो म्हण लेखून तो तागेलो शिश्य जातकी शिश्य म्हळ्यार कसं न्ही तागेलो ओटू वचून बसचें हांव हांग तुगेलो वटस तुगेल्या दुखून दिक्षा घेवका केन्नाय ताका नमस्कार घालचे एक दिक्षा घेवका म्हूण सांगून आनी कसं की ताका हाडून दिवचें ताणें एक केळ्यां पणकी कसं की ते बाबाक खावच्याक म्हूण सांगून. तशी बाबा तो न्हिजावन बाबा तो उलयता तो पट्ट न्हय तो जाल्यार तोंडा एक आमगल बांदून घेतला उलयना न्हू मागीर मौनी बाबा म्हूण नांव जाता. एकलो येता म्हूण आन्नेकलो येता म्हूण आन्नेकलो तो आन्नेकल्याला सांगता अशी येवन तागेले शिश्यवृंद चड जाता. कोणके एकल्यान ताका गुडी बांदून दिलें कोणके तांणी पुरसत नाशिल्ले जन येवन ते क्लिनींग करचें आन्नेक करचें दुसऱ्याक करचें सुरू केलें. कोणके फूल हाडून घालूं सुरू केलें कोणके फळ हाडून घालूं सुरू केलें कोणके एकल्यान अन्नदाना दुड्ड दिलो अशी जावन कसं की ते गुडी वाडून येयली कसं एक कारणीक सुखान म्हण कसं की एक विशेषता सुखान येतले जाता वयता पुराय तेदना वाडून येयली कडेरी त्या बाबाले की म्हळ्यार त्या मौनी बाबाले एकल्यान म्हणलें की आनी पुणी सुरव्या येयल्यान म्हणलें की आनी पुणी म्हाका तूं दिक्षा दितव्या म्हूण म्हणटा जायत अमके दिसू यो सांजे प्रदोशक कालांत तुका दिक्षा दिता म्हूण ताणें बरोवन दिली की जेटी तो ताणें सांगिल्ली प्रदोशक कालांत आयलो येतना अशीच पुटची मेगेल्या वरी एक आमगल घेवन येवका म्हणला ताणें. तशी तो शिश्यू दिक्षा घेवका म्हूण आश केलेलो शिश्य आसा पळय तो ते पळय घेवन येयला. वो कसो करता निर्जन जाल्ल्या प्रदेशांत दिक्षा दिवचें म्हूण सांगून वता आनी तागेले नांका कुडको काण सोडता घे ताका लज्जी चलवे ताणें कावंगल बांदून घेतलें. कडेन तागेले आन्नेकल्यान निमगेलें तूं कसो केलें तो बरोवन दाखयता. हांव बाबाले दिक्षा घेतली आनी हांव मौनी तोंडा आमगल बांदून आसचें हांवूय बाबाल्या वरीचें जलवे एकले दिक्षा घेतले जन चड जालें कितलीं जनां तोंडा आमगल येयले कडेरी केदन की एक पंत कळ्ळी की ह्या गेल काणी अशें आशिल्लें फुडें नांका कुडको गेला म्हूण सांगून हाणें आमगल बांदिल्लें म्हूण तेदे भितर कितले की जनाल नांका कुडको ताणें काण जाल्ला म्हूण सांगून अच्युतदास मामान सांगचें आशिल्लें. तशी वित्तापहारक आचार्य म्हळ्यार तशी म्हूण सांगून जेवो तत्वज्ञानी जावन आशिल्ले गुरूंगेले सेव करचें तांगेले निमती मार्गदर्शन पावचें साधन करचें तेदना शिश्यांक कोण साधक शिश्य आसाची तांकां गुरू मार्गदर्शन करता. त्या मार्गान तूं आतां एक गुरून मार्गदर्शन केल्लें म्हळ्यार त्या मार्गदर्शन कसलें म्हणलेलें अर्थ करून घेवका जाल्यार योग्य ते जावका त्या शिश्याक त्या गुरून सांगिल्लें वाटेन तूं चोलन दाखोवच्याक शिश्याक पात्रत्व सुका. तशी कोणाक पात्रत्व तसल जनाक चांग गुरू मेळटाची तांगेले योग्यतेक समजावन गुरू मेळटाची तसले एक तांकां एक शिश्यांक गुरूंगेले उपदेश मेळटा. तशी एक अशी एक दृश्टांत आसा म्हळ्यार शिश्यालान तूं पात्रत्व सुखानातला वितंडवाद करचे शिश्यात चड म्हूण सांगून एक काणी कसलें म्हळ्यार एक शिष्य गुरू गेल्याक विद्यपुरे घेतकय पळय तेदना गुरून प्रतिपंथ निंबूचे आसा तुमकां कसले अर्थ जैनांतले सांग्याची जेव्हा नवो कसले विशय जावका म्हूण जाल्यार तुमी निमगो येता. एक शिश्य म्हळ्यार की म्हाका निमगोचें आसा गुरून सांगलें की निमगे तुका कसले संशय असल्यार निमगे म्हूण तो म्हणटकी गुरू देवान आमकां नाक कानू दोळो जीब दांत तोंड पुराय दिला न्हय तांत पळता गेले एक दोळो लागींची येद्रा दिला नांकय तोंडाचे येद्रा दिला लागीं ते दोन नांका पोडय लागीं आसा तोंडय येद्रा दिला दांतय लागीं चंद जावन आसा जाल्यार
दोन्ही कानू दिला ताणे त्याकडे एकू ह्याकडे एकू त्या बाई विंगड विंगड दिक्का तोंड करून कसले दिला ताणे पळय हें देवाल सृश्टी ते कसले दिला अशें कसल्याक हात कसले आमकां पांय कसले आमकां न्ही ताका येस हात कसल्याक देवा पांय पडूक पांय कसल्याक देवाले तीर्थयात्रा करूक देवस्थाना प्रदक्षिण काडूक अशें प्रर्थच जाल्यार ते पुरय एक कान ह्याकड तेकड कसल्याक दोळ कसल्याक नांक कसल्याक ते पुरय निमगेले व्हड न्ही नांकू येद्राई तेका दोळ येद्राई तेका कानू एकड तेकड तेका ते पुरय वितंडवाद म्हणटाची तशी ताणें कुडले गुरून म्हणलें की इत्याक म्हूण म्हळ्यार आम तुगेले तसल शिश्यांक उपदेश दिता पळय ते उपदेश पुरे दितना ह्या कानान आयकूंक आनी त्या कानान सोडक न्हय तशें स्ट्रेट ह्या काना दुखून आयकलेले त्या कान्ना भितर येवची तशी स्ट्रेट वाट करला भितर देवान तशी ह्या कानान आयकलेले त्या कानान सोडचें ताजे खातीर कान ह्याकड तेकड दवरलेलो म्हूण सांगून सांगता काय गुरू जलवे जाल्यार निजावन आचार्य उपासना म्हूण म्हळ्यार कसलें पुरंदरदास सांगताची एक योग्य गुरूंगेले संग मेळचे तांगेले उपासन करून ज्ञान पावचे म्हळ्यार परमात्माला अनुग्रह ಕೈತೆ तशी ಹರಿದಾಸರ ಸಂಗ ದೊರಕಿತು ಎನಗಿಂದು ವರಗುರು ಉಪದೇಶ ನೆರವಾಯಿತು ಮಾಯದ ಸಂಸಾರ ಮಮಕಾರ ತಗ್ಗಿತು तोय जाक्षन नाम जिव्वेगे ಒದಗಿತು म्हूण सांगून पुरंदरदासान सांगला म्हाका हरिदासांगेल संग मेळ्ळी देवा तशीची एक चांग गुरू कोण व्यासतीर्थ गुरू तांकां मेळ्ळेले कोणाक पुरंदरदासाक ते व्यासतीर्थान आमकां उपदेश दिल्ले परमात्मा तसले एक गुरूंगेले संग म्हाका जाल्ले तेश्चावन तांगेले उपदेशान म्हाका हें संवसारारी हें मायेक पडलेले संवसारारी म्हळ्यार हें संवसार म्हाका जीवन हाजे वयरची मिगेले पुरे ममकार पुरे गेल्लो तशें सगळो दीस हरिनाम मिगेल जिपे भितर येता हें येवका जाल्यार परमात्मा तूं म्हाका दासांगेल संग दिलेले म्हणून पुरंदरदास सांगताची तशी आमकां एक योग्य गुरू मेळका म्हण जाल्यार गुरून तत्वज्ञानी आसूं का शिष्यान तांगेल सेव करून तांकां प्रसन्न करून विद्या पावलींची म्हण जाल्यार ते सार्थक जावन आशिल्ले आचार्य उपासन ते गुरून तत्वज्ञानी जावन आसूं का शिष्यान तांगेल सेव करका तांकां प्रसन्न करका विद्या पावका तेदना सार्थक जावन आशिल्ले आचार्य उपासना म्हण म्हणटाची जाल्यार तसल तत्वज्ञानी गुरू मेळचे भारी सुलभ वे ना तितली सुलभायेर गुरू मेळनाच काय आनी गुरू मेळचेची भारी अपरूप योग्य गुरू तत्वज्ञानी जावन आसूचे गुरू मेळचेची भारी अपरूप आनी एक शिष्य मेळ्ळो त्या गुरूक एक शिष्य मेळ्ळो म्हळ्यार त्या शिश्याक हांव उपदेश करचें ज्ञान घेवचें योग्य तसवें म्हूण सांगून परीक्षा करना अशी तांणी ज्ञानोपदेश करिनाच की जाल्यार परमात्मा सांगता कसले जवो एक ज्ञानी गुरू मेळ्ळो म्हूण जाल्यार तागेले फाटी सोणुका तागेले मागशी वस तुगेल्यान तूं कितलें ज्ञानत्रश आस तें पळोवन घेवन खंडीत ज्ञान तुका तो दिता म्हूण परमात्मा सांगता आतां आमकां ज्ञान जायी म्हणजे तितली ताळमेरी ते गुरून ज्ञान उपदेश करतय राखूं का शिवाय इन्स्टंट आजी चमकल कुडला आजी शिकोवका म्हळ्यार जायना फुडें आमी पळय सानासतना संगीत शिकतना स की सात म्हयने ते सरळे बरसे म्हूण अलंकार म्हूण म्हणटाची सरी गम पद नि सा नी द प म ग रे सा ते विंगड विंगड रितीर म्हणचे स की सात म्हयने तेंचे म्हूण ते स्वरा वयरी आमकां हिडीत येवका ते सांगून 8 म्हयने शिकोवचें तेंची चमकल्यार तेंचे सांगचें कळ्ळें ते शिकून स्वप्नांत न्हिदल्यार बैसल्यार तोंड ते सूर करी म्हणले कुडले आमकां रपार येत तशिल्ले तितली शिकोवची आशिल्ले ते शिकून एक जुनियर एग्जाम दिवका जाल्यार संगीत काय 3-4 वर्सां शिकून मागीर जुनियर एग्जाम दिवचे आशिल्ले म्हणटना ते राग पुरे रक्तगत जावन वता स्वप्ना भितर प्रश्न निमगेल्यार आमी सांगताची स्वप्नांत भितर भुपाली रागाक कसले आरोह अवरोह दुर्गा रागाक कसले खमाजा कसले ते पुरे येत आशिल्ले इत्याक म्हळ्यार रक्तगत जावची म्हूण विद्या आतां तशें पुरे इन्स्टंट आतां 1 वर्स भितर जुनियर एग्जामाक बसयताची गुरू जावन आशिल्ले जन तशी जी शिश्यांकय तेंची कोण गुरू 4 वर्सां शिकयता तसल जन जाल्यार शिष्य मस्त वचनाची तशी केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार ज्ञान मेळका जाल्यार तितली ताळमी जावका आमकां तशी पळय फुडली संगीतगार भीमसेन जोशी तसलो न्ही ते कसं म्हणटा चंद्रार्क म्हणटाची
आ चंद्रार्क ತಂಗೆಲ್ ವಿಷಯ आजी त्यांनी सांगेल संगीत ऐकूच म्हणा आजी भारी संतोष आत्त आजी संगीत सांगले नाव पावलीची पाय ತಂಗೆल नाव ना तशी जाता जेव्हा तशीची अशीची एक आचार्य उपासना म्हणताना श्वेतकेतुनी पिपलाद ऋषिंगेल काणी उडगास येता श्वेतकेतू म्हळ्यार उद्दालक ऋषील पूतू तो उद्दालकू ते श्वेतकेतुक विद्याभ्यास सिक्कून येवकान ताणें पळय उद्दालकूची ऋषी तो केला की शिष्य सची जाल्यार रे बापसून पुत्ताक ज्ञान दिवचें म्हळ्यार भारी एक कश्टा विशयी तो माया ममता मोह सगळे आड दिवच्या नज्ज म्हणून तांणी विंगड गुरूंक गेल्या की पेटोवचे तशें त्या उद्दालकान 12 वर्सां म्हणटन चेल्ल्याक एक गुरू गेले आश्रमा पेटयले त्यांची गुरून ताका उपनीत केले म्हळ्यार उपनयन केल्लें आनी ताका आनी 12 वर्सां थंय म्हळ्यार ताका 12 वर्सां चमकला तागेली 24 वर्सां जेवू सर्व वेदशास्त्राचे अध्ययन करयसिल की त्या गुरून तो न्हिजावन उद्दालक म्हळ्यार भारी एक बुद्धोंतू उद्दालक नाही श्वेतकेतू उद्दालकाल पोतू भारी बुद्धंतू 24 वर्ष प्राय जतन गेले पुराय वेदविद्या कसं सकडस सर्व शिकलायो सर्व शिकून ताका कसं जेल्लें म्हळ्यार थंय तशीच आश्रमांतू गुरुकुलांतू वो भारी बुद्धंत म्हणून गुरून सांगून ताका ते एक अहंकार येयला कसं न्ही विद्यामद म्हणटाचे अहंकार येईल ताका तशी शिकून येयलो बापसूकय नमस्कार करना सीदा घरा भितर वता ताका दुरहंकार पळोवन बापसूक उद्दालकाक भारी दुख्ख जातकय हाका अशी सोडलें जायना न्ही हाका ब्रह्मविद्या उपदेश दिवका म्हूण सांगून श्वेतकेतुल्या की हेरसाक ताणी येद्रा आसतना वैरे कशी शिकलो तूं पुरे शिकलो वय पुराय शिकलो कसं गुत्तस ताणे सकडी व्याकरण सूत्रांनी दुसऱ्याक बापसन कसं निमगेला पुरे सांगता काही येता कडेरी म्हणटना बापूस एक प्रश्न निमगिता ह्या प्रश्ने उत्तर दिल्लो म्हणजे तूं पुरे शिकलो म्हणल्याक कसं ती प्रश्न म्हाका गोतना ना तिला कसले ना तूं सांग म्हणटा काही भारी अहंभावारीची तेदना तो सांगता काही कोण उद्दालक ऋषी खंयचे विशय तुका कळ्ळी म्हण जाल्यार सर्वई कळ्ळ्या बरी जाता पळय तसल परब्रह्माल विशय तुका कसले गोत्तस की म्हूण म्हणटा की तेदना त्या प्रश्ने उत्तर श्वेतकेतूक गोतना आशिल्लें तो बापसो म्हणटा की आना आ पुराय शिकला जाल्यार म्हाका हें परब्रह्मतत्व इतें शिकयनी गुरून म्हूण कळनी तूं म्हाका शिकयता तुका हांव गुरू जावन घेता पण ताका अहंभाव आसा म्हणून गुरून शिकयनी कितकी तागेलो अहंभाव मोडका बापसून ताका ती विद्या शिकोवका म्हूण म्हणलें परमात्माले मनांत आशिल्लें दिसता तशी श्वेतकेतू बापसूल्या सांगता तुका हांव ह्या विशयांत गुरू करून घेता म्हाका तूं शिष्य करून स्विकार करून ह्या विशयी तूं म्हाका परब्रह्मतत्व तूं शिकोवका म्हूण मागीर भारी तो विनयारी बापसूक शरण येता तो बापसो पांय पडता तो मागीर उद्दालक ताका शिष्य स्विकार करून हंत हंत जावन स्टेज बाय स्टेज म्हणटा पळय तशें ते आत्मविद्येचे उपदेश करताची कडेर म्हणटन श्वेतकेतू ब्रह्मज्ञानी जाता ब्रह्मनिष्ठूय जाता हें सामवेदाचे छांदोग्य उपनिषदांत येवची काणी तशीची अन्यको ऋष्यस तो पिप्पलादो म्हूण म्हणलेलें तागेल काणी कसलें म्हूण म्हणलें पायचे दिसाचे भगवद्गीतेंत आमी पळया आजी सांगिल्ली गीतामृतधारा परमात्माले तशी गुरूंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।